हाय, आज मी मोदुळ्यांची भाजी बनवणार आहे. मला ही भाजी खूप आवडते. या मोदुळ्या सुकवलेल्या आहेत. सुकलेल्या असल्यामुळे ते वाफून घ्यायच्या. त्याच्यानंतर मी तेल टाकलं आहे. कांदा लसूण मस्त फ्राय करून घेऊया. कांदा कलर बदलूस तर आपण फ्राय करून घेऊया. ओल्या मोदुळ्यांची पण खूप छान भाजी होते. मस्त कांदा होत आला आहे. छान कांदाही झाला आहे. थोडंसं मीठ ॲड करूया, कारण की शिजवण्याच्या वेळेस आपण मीठ टाकलं होतं. आता मोदुळ्या ॲड करून घेऊया तेलामध्ये. त्याच्यानंतर 5-1 मिनिटं झाकून ठेवूया. एक वाफ निघूस तर आपण छानपैकी झाकून ठेवूया. त्याच्यानंतर मला खुरासणीची चटणी दिलती माझ्या मावशीने. याला काळे तीळ पण म्हणतात. ही चटणी भाजीमध्ये ॲड करायची, तेव्हा भाजी खूप सुंदर होते. आमच्या इकडे अशाच प्रकारे ही भाजी करतात. त्याच्यामध्ये लाल मिरची पण ॲड केलेली असते. लसूण मीठ पण ॲड केलेलं असतो त्याच्यात. त्याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालतं, पण मला लसूण आवडतं म्हणून मी फोडणीला एक्स्ट्रा टाकले. एक साईडला मी सोयाबीन चिल्ली करते. अशा प्रकारे भाजी मस्त आपली रेडी आहे.